रामजी पाटलाचा गावात दरारा होता. त्याच्या शब्दाला किंमत होती. गावातील प्रत्येक माणूस त्याला वचकून होता. सर्व लोक त्याच्या कलानं घेत होते आणि बोलत होते. पांढरीचा धनी करतानी मातब्बर म्हणून त्याच्याकडे पाहत होते. गावातील एकही माणूस त्याचा शब्द मोडीत नव्हता. तसेच पाटीलही आपल्या दराऱ्याला धक्का बसणार नाही असे हसून खेळून वागत होता. पाटलाचं वय 40च्या घरात गेलं होतं. घरदार नेटकं होतं, पण घरात पाळणा हलत नव्हता. त्यामुळे पाटलापेक्षा लोकच जास्त काळजीत पडले होते. ते सर्व हळहळत होते. पाटलाच्या वंशाचा दिवा लवकर लागावा असं सर्वांना वाटत होतं आणि त्यासाठी लोकच देवाला नवस करीत सुटले होते. गोजाबाई पाटलीन ही रामजीच्या घराचं भूषण होती. गोजाचा मानही मोठा होता. अगदी तारामतीसारखी बाई अशी तिची 12 कोसात ख्याती. मोठ्या मनाची बाई म्हणून लोक तिला ओळखीत होते. तिच्या वयानेही आयुष्याच्या 32 पायऱ्या ओलांडल्या होत्या. परंतु आपल्याला मूल होत नाही म्हणून तिला वाईट वाटत होतं. 60व्या वर्षी त्या रखमा कुंभरणीला मुलगा झाला. तिच्यापेक्षा आपण कितीतरी तरुण आहोत. आज ना उद्या आपल्यालाही मूल होईल अशी ती आपल्या मनाची समजूत घालीत होती. पाटील सदा आनंदी होता, पण कधीतरी मध्येच त्याला मुलाचा विचार भंडावून सोडित होता. आपण निपुत्रिक आहोत याची त्याला खंत वाटत होती. पुत्र नसलेल्या माणसाच्या हातचं दानही फुकट असतं असं म्हणतात. या विचाराने त्याचा जीव झुरत होता. दुपार झाली होती. पाटील चावडीकडे जात होता. वाण्याच्या दुकानासमोर दादू दाभाडे आणि बंडा सोनटक्के बोलत उभे होते. बंडा सोनटक्क्याचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती आणि वर्षाला एक या नियमानं त्याच्या बायकोनं 6 बाळांपण पार पाडली होती आणि 7वं आज उद्यावर आलं होतं. दादूचं अजून लगीनच झालं नव्हतं. दादू सोनटक्क्याला म्हणाला, "काय बंडोबा, आता पुरं करा की." "काय?" "अहो लेकराचं लेंडर." "ती देवाची देण हाय, त्याला मी काय करू?" "अहो पर तुमच्याकडे येणारे एखादा आपल्या पाटलाकडे पाठवायला देवाला सांगा की." "हे काय बोलणं झालं?" "अहो मी देवाला तसं सांगतो, देव पाटलाकडे त्या पोराला पाठवतो, परसाला ते मूल माझ्याच बायकोकडे पळत येतं, मग ती काय त्याला सोडत नाही. आता काय म्हणणं आहे सांगा." यावर दोघेही हसले. जाता जाता वळणावर हे पाटलानं ऐकलं आणि तो खिन्न झाला. तो मुलाचा विचार करीतच पाराखाली आला. तिथं किसना महारवाड्याची लाकडं फोडीत होता. त्यानं पाटलाला रामराम केला. कंबर सरळ करून धाप टाकीत म्हणाला, "बोला की." पाटील गंभीरपणे म्हणाला, "आता मला कोण बोलणार नाही त्यो आळशी. आता तू बोल एकदाच, पण खरं खरं बोल आणि माझ्या मनातलं बोल." "पाटील, वय झालं." किसना म्हणाला. "घरात दिवा नाही, तेवढा पाळणा हल्ला की आमासनी आनंद. मग आमासनी काय बी नग पाहिजे का?" "पाळणाच हलवायचं नवं, मग आताच घरी चल, तुझ्या मोहरं पाळणा हलवीत बसतो." "तसं नवं." किसना वरमून बोलला. "मग कसं र?" पाटील म्हणाला. "एखादं लेकरू झालं पाहिजे." "मग काय करू?" पाटलानं विचारलं. "अहो तुम्ही काय बी करा." किसना नम्रपणे म्हणाला. "मी गरीब माणूस, वावगं बोलून चूक केली तर तुम्हासनी राग येणार, पर मोहरं या पांढरीला धनी पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. तवा." "किसना, सरळ सांग." पाटील गंभीर झाला. "आता कसं सांगू?" किसना उदास होऊन म्हणाला. "मला राग येणार नाही, सरळ सरळ सांग." पाटील छाती काढून म्हणाला, "मला मूल नाही हे खरं आहे, पर मी काय करू ते सांगा की." "माझं मत आहे, तुम्ही मुलासाठी दुसरं बिराड करा." किसना हसत हसत म्हणाला, "नाहीतर हातचं बी जाईल आणि पदरचं बी जाईल आणि मग वय गेल्यावर पस्तावा करीत बसावा लागेल." "खरं आहे तुझं." पाटील कपाळावर आटे घालून म्हणाला. "पर एका महिन्यात 2 तलवारी राहणं कठीण असतं." "अहो तुम्ही राजा ऐसा, तुम्हासनी काय कठीण आहे?" किसना म्हणाला. "मी आपला गरीब माणूस आहे, ऐका माझं." "ठीक आहे." असं म्हणून पाटील पुढे चालू लागला. दुसरा बिराड हा एकच विचार त्याच्या डोक्यात घुमू लागला. "बायला, सगळा गाव पोरगं होऊ दे म्हणून वरडतोय,
पर किसनाने जो मंतर सांगितला तो कुणीच कसा सांगितला नाही, असं म्हणून पाटील स्वतःशीच हसत होता. नवं बिराड, नवी बायको, तिचं रूप, तिचे गुण, असा गुंता त्याच्या डोळ्यापुढे तरळू लागला. आणि मग ती नवी बायको आणि मुलं ही दोन चित्र त्याला दिसू लागली. पाटील गेल्यावर नव्या बिराडाची बावडी किसना वाऱ्यानं छातीवर हात मारून उडवली आणि गावात हलकल्लोळ माजला. मग जो तो पाटलाला नव्या बिराडाबद्दल सांगू लागला. नवं बिराड करा, एक मूल होऊ द्या, नि पांढरीचा धनी आमासनी मिळू द्या. आणि या माऱ्यानं पाटील पिसाट झाला. नव्या बायकोचा विचार करू लागला. त्याला नवा सुंदर चेहरा दिसत होता नि लगेच पाळणा हलत होता. त्यात वाऱ्यात हातपाय हलवीत खेळणारं बाळ त्याला दिसत होतं. आणि गावच्या आग्रहानं पाटील तयार झाला. दुसरं बिराड करायचा त्याने निश्चय केला. त्याने एके दिवशी गोजाबाईला विचारलं, निम्म वय उलटलं, घरात मूल नाही, हे भूतावाणी जगणं मला पास नाही, काय करू सांग. ते तुम्हीच मला सांगा, गोजाबाई म्हणाली. आणि तुम्ही जे कराल त्यात मी आहे, मी तुमच्या विरुद्ध नाही. गावचं मत आहे की मुलासाठी मी दुसरं बिराड करावं, तेव्हा तुझं काय मत आहे, पाटलानं प्रश्न केला. माझी काय हरकत नाही, गोजाबाई म्हणाली. वंश बुडू नये असं मला बी वाटतंय, तुम्ही गप्प बसू नका. हे ऐकून पाटलाला बरं वाटलं. तो कामाला लागला. पाहुण्यांच्या कारणावर गेलं. चक्र फिरली. एका मातब्बर माणसाला कोण नकार देणार. नवरी ठरली आणि पाटलानं मोहनाशी लग्न केलं. नवे झणझणीत बायको नवी पाटलीन होऊन घरात आली. गाव स्तंभित झाला. 40 वर्षाचा पाटील नि करकरीत 20 वर्षाची बायको, शिवाय घरात गोजाबाई. आता 2 बायकांचं कसं होणार, याचं गावाला कोडं पडलं. आणि आणि मग पाटलाच्या संसारात एकाएकी नवीन पेच प्रसंग उद्भवला. नव्या बायकोला पाटील लांचवला म्हणून गोजाबाई संतापली. तिला पाटील गोंजारू लागला तेव्हा मोहना भडकली. एका म्याणात 2 तलवारी दाटल्या आणि पाटील गोंधळून गेला. 2 पाटलीने एकमेकींना पाण्यात पाहू लागल्या. मत्सराचा अग्नी भडकला आणि त्यात रामजी पाटील होरपळू लागला. त्याच्या भरल्या संसारात वणवा लागला. दोघी जणी एकमेकीला पाहून धुमसत होत्या, कधी कधी भडकत होत्या, कधी कधी एकमेकींवर कडाडून तुटून पडत होत्या. आणि पाटील फक्त पाहत होता. कुणाला काय बोलावं हे त्याला कळतच नव्हतं. तो गावची पाटीलकी करणारा माणूस हताश झाला होता. त्याला ते 2 निखारे भाजून काढीत होते. तो 2 जाळात जळत होता. मुक्याला बुक्क्यांचा मार द्यावा तशी त्याची अवस्था झाली होती. आणि मग गावातल्या बेरकी माणसांचं फावलं. ती माणसं बिब्याच्या फुल्या घालाव्या तशी पाटलाच्या मर्मावर घाव घालू लागली. ना पडलेल्या घोड्याच्या पाठीवर कावळ्यानं टोची माराव्यात तसं पाटलाच्या चिघळलेल्या संसाराला अधिकच चिघळवून जखम वाढवू लागली. गोजाबाई आणि मोहना या दोघीतील वाद सतत वाढत होता. सकाळ झाली होती. गोजाबाई अजून अंथरुणातच लोळत पडली होती. मोहना सकाळीच उठून वाड्यातील आडावर पाणी भरीत होती. तोच दादू दाभाडे वाड्याच्या मुख्य दारातून आत शिरला. अंगापिंडानं मजबूत असलेला 25शीतला दादू दिसला आणि मोहना त्याच्याकडे पाहतच राहिली. दाभाडे सरळ आडाजवळ गेला आणि हळूच पण कणत म्हणाला, काय वहिनी, बरं आहे ना व? कशाचं बरं हाय? मोहनाबाई कपाळावर आट्या घालून म्हणाली. या नशिबाची राग झाली. अर्र, दाभाडे म्हणाला. म्हणजे काय करू, मला नाही कळलं. एकदा निवांत या म्हणजे सांगते सारं, मोहना म्हणाली. आणि दाभाडेलाही तेच हवं होतं. सुंदरनी भरीव देहाची मोहना आपल्यासंग नुसतं बोलावं असं त्याला वाटत होतं. तीच मोहना सारं सांगायचं म्हणून निवांत बोलावते आहे. तेव्हा दुपारचं यावं असं ठरवून तो म्हणाला, दुपारी येऊ का? या की. पर पाटील? त्यांची काळजी करू नका. तसं नव्हं, पाटलासनी मला आता भेटायचं आहे. ते नाहीत नव्ह वाड्यात. अहो शेळी का कोंडवाड्या बाहेर जात असती, तिला कोणीतरी बाहेर काढावी लागती. हे मोहनाचं द्वारती बोलणं ऐकून दाभाडे चमकला. तो शेळीचा विचार करू लागला. शेळी म्हणजे पाटील की मोहना. आणि तो वर हसत म्हणाला, त्यासनी सांगा दाभाडे आलाय म्हणून. तुम्ही जात, जागच आहेत. आणि दाभाडे वाड्यातील पाटलाच्या खोलीत गेला. बऱ्याच वेळानं तो पाटलाला भेटून निघून गेला. दाभाडे मोहनाबरोबर बोलत असताना गोजाबाईनं पाहिलं
आणि तिला त्याचा रागच आला. पण ती काहीच बोलली नाही. दुपार झाली आणि ठरल्याप्रमाणे दाभाडे वाड्यात येऊन दाखल झाला. आपला एक हितकर्ता म्हणून मोहनाबाई त्याच्याशी हितगुज बोलू लागली. दादू दाभाडे मोहनाकडे येऊ जाऊ लागलेला पाहून गोजाबाईचा पाराच चढला. तिनं बंडा सोनटक्क्याला आवतान दिलं आणि ती 2 बेरकी माणसं रोज पाटलाच्या वाड्यात तळ देऊन बसू लागली. त्या दोघांची पोळी पिकली होती. मोहनानं दाभाडेला अंडी तळून दिली की गोजाबाई सोनटक्क्यासाठी कोंबडा मारून जेवण करीत होती. आणि हा पाहुणचार पाटील उघड्या डोळ्यांनी खुशाल पाहत होता. त्याच्या घरात घोडगोंधळ सुरू झाला होता. तो त्याला आवरत नव्हता. तो खिन्न होऊन उपाय शोधित होता आणि लोक त्याला पाहून हसत होते. पुढं काही दिवस तसेच गेले आणि रामजी पाटील भडकला. रोजचीच दंगल चालली होती. तिला आळा बसलाच पाहिजे असं पाटलाने निश्चय केला. आणि सकाळीच पाटील चांभारवाड्यात गेला तेव्हा धर्मा चांभार सळ, रापी, आरी नि चांबडी यांच्या ढिगात बसला होता. मुंबईवाला बेरकी सांबार नुकताच चहा डोसून कामाला लागला होता. पाटील आलेला पाहताच तो बावरला नि म्हणाला, या धनी, कसं काय येणं केलं? काम महत्वाचं आहे. पाटलानं बैठक मारली. सांगा की, धर्मा बोलला. मला घोडी मारायचा एक जहाकपैकी चाबूक करून दे, पाटील म्हणाला. आणि सरळ बसत धर्माचा आंबार म्हणाला, म्हणजे तुम्ही घोडी घेतलीसा वाटतं? याक नव्ह, 2, ती बी कारवानी जातीची आहे ती. माझ्या टाळक्यात आलं नाही, धर्म डोकं खाजवीत म्हणाला. वाईट सरळ सांगा. अरे म्या 2 बायका केल्यात नि त्यांनी घरात गोडगोंधळ सुरू केलाय. तेव्हा मला चाबूक करून दे. असं चांभार हसत हसत म्हणाला. मग चाबूक चांगलाच केला पाहिजे म्हणा की. होय, चांगला कर. फटक्यात वादी मासात बुडली पाहिजे. कर बरं लवकर. आणि चांभार कामाला लागला. त्यानं तासाभरात चाबूक तयार केला नि तो घेऊन पाटील उठला. घरी आला तेव्हा मोहना आणि गोजा यांची झोंबी लागली होती. दोघींनी कमरेत पदर खोचले होते नि त्या एकमेकींच्या झिपऱ्यांचा घाणा घालीत होत्या. तो सर्व प्रकार शांतपणे पाहून पाटील पुढं झाला. त्यानं डोळं झाकलं आणि दोघींनाही चापायला आरंभ केला. कधी अक्षर न बोलणारा पाटील पिसाळलेला पाहून दोघीच्या अंगातलं वारं कुठलं कुठं पळालं. 4-5 फटक्यात त्या दोघींचा छेव पळाला नि त्या शांत झाल्या पण त्यांची मनं तशीच धुमसत होती. मत्सराची आग हृदयात कडत होती आणि अधूनमधून चापकाचे फटके बसतच होते. 8व्याच दिवशी मोहनाबाई दाभाड्याला घेऊन मुंबईला पळाली नि मगच पाटलाचा जीव सुळावरून उतरला. घरातलं वातावरण निवळलं. बायला बिन दोता खरूच गेली असं म्हणून पाटलानं मोहनाची 13वी घातली. गावानं दणकून पोळ्या खाल्ल्या. तेव्हा पाटील पंक्तीत उभा राहून म्हणाला, पोळ्या खावा, पर परत दुसरी बायको कर असं मला सांगू नका. माझ्या घराचा खेळखंडोबा झाला तेवढा पुरं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.